जानकी जीवन स्मरण जय जय राम. आपला विषय सुरू करायच्या आधी दोन अडचणी माणसाने विचारल्या आहेत, त्या खरोखर महत्वाच्या आहेत, त्याचं उत्तर देतो. एक अडचण एका बाईने अशी विचारली की त्यांना अर्थरायटिस आहे, पाय गुडघे त्यांचे सुजलेले कामातून गेल्यासारखे. तेव्हा जपाला बसायचं म्हणजे त्यांना अशक्य होतं. ती गोष्ट खरी आहे. आणि शरीर आणि मन यापैकी शरीर आपल्या हातात फारसं नाहीये, मन आपल्या हातात आहे. तेव्हा मनावरती सगळा मारा केला पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण देहाची स्वस्थता असल्याशिवाय मनाकडे लक्ष जात नाही. म्हणून पतंजलीने अष्टांग योग सांगताना यम नियम आसन हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आसनाची व्याख्या सुद्धा त्यांनी जी दिली आहे ना, ती फार अप्रतिम आहे. स्थिर सुखमासनम, स्थिरी पाहिजे. आसन कसे पाहिजे? स्वस्थ. आणि सुख म्हणजे त्याचा कंटाळा येतो कामाचा नाही, असं पाहिजे आसन, कम्फर्टेबल. मग तुम्ही इझी चेअरवर बसून सुद्धा जॉब करायला हरकत नाही. पण आपल्याला एक उपाय सांगतो. अलीकडच्या विज्ञानाने या बाबतीमध्ये अतिशय प्रगती केलेली आहे शरीराच्या बाबतीत. ती अशी, एक बाई होती, तिचे दोन्ही गुडघे धरलेले, तिला उभा राहता येत नसे. घरात सुद्धा ती काठी घेऊन चालत असे. इंग्लंडमधली गोष्ट आहे, अमेरिकेतली नाही. तेव्हा तिच्या डॉक्टरने तिला काय सांगितलं, रोज तू शवासन करीत जा. शवासन, शव म्हणजे प्रेत. प्रेत जसं उताणं स्वस्थ पडलेलं असतं तसं शवासन करायचं. आणि पहिल्यांदा झोप येते. कारण काय असतं, आपल्या मेंदूला पुष्कळसे श्रम झालेले असतात. किती काळजी, किती भय, विचार यांनी श्रम झालेले असतात. तर तुम्ही शवासन केल्यानंतर पहिल्यांदा 10-15 मिनिट झोपच लागते. असं 8-15 दिवस चालेल. पुढे तो थकवा गेला मेंदूचा, म्हणजे पुन्हा मग तो कसा निजला तरी झोप येत नाही. मग काय करायचं, आपण असं निजल्यानंतर, उदाहरण निजल्यानंतर, हो एक गोष्ट विसरलो, आपण उशी घेऊन निजतो ना, तेव्हा अशा वेळेला अगदी पातळ उशी पाहिजे. पातळ उशी म्हणजे डोकं खाली जाता कामाचं नाही, समांतर पाहिजे आपल्या देहाला. नाही तर उशी म्हणजे आपण डोकं वर घेतो ते नाही, समांतर पाहिजे, पातळ उशी घ्यावी. तेव्हा आपल्या मनामध्ये अशी भावना करायची की आता मी गुडघ्याचं आहे म्हणून सांगतो की त्या गुडघ्यातलं जे दुःख आहे ते मी खेचून घेतोय वर, मनाने. बरं का, दुःख गुडघ्यामध्ये आहे तेव्हा मी त्याला खेचून घेतोय माझ्यामध्ये, आतमध्ये बाहेर वर, अशी भावना करायची. समजा तुमची पोटदुखी आहे, तर पोटदुखी असल्यानंतर पोटातलं जे दुःख आहे ते मी असं खेचून घेतोय वर, अशी भावना करायची. पहिल्यांदा काय होईल, भावना तीव्र येणार नाही. पण जर खरोखर तुम्ही दुःखाला कंटाळले असाल तर भावना लवकर येईल किंवा नको ही कटकट, कारण त्याने परावलंबित्व फार येतं. तेव्हा त्या बाईने हा अभ्यास केला. ही तिला मार्ग एमिली कूक नावाचा एक फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होता, त्याने हा प्रयोग केला. त्याचे आणखी प्रयोग आहेत, ते मला काही सांगायची कारण नाही. हा काही मानसशास्त्राचा वर्ग नव्हे, तेव्हा नाही तर सांगितलं असतं. आपल्याला उपयोगी पुढे तेवढंच सांगतात. तेव्हा जवळजवळ महिना, 1.5 महिना लागला ती भावना तीव्र व्हायला. आणि एके दिवशी इतकी तीव्र झाली की तिच्या पायाचं दुःख एकदम तिला आतूनच वाटलं की वर आलं. आणि मग डॉक्टरला ती म्हणाली, टेलिफोन केला, म्हणाली की मला तुम्ही तपासायला या. तो गेला आणि म्हणाला मी तपासित नाही, आपल्याला चर्चमध्ये जायचं. आणि चर्चमध्ये बरं म्हणाली. तिला त्याने उठाने बसवली, ती चालली, काठी घेऊन चालली. रिक्षात आपल्या चर्चमध्ये गेली. तो म्हणाला आज जायचं नाही, आधी म्हणाला माझ्या बरोबर त्या चर्चला 5 चकरा मारायचा. ज्या बाईला उठता येत नव्हतं
अपंग झालेली बाई हो म्हणाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 चक्र झाल्यानंतर तो थोडं थोडं पळायला लागला. तिच्या मागे ती बाई पळायला लागली आणि पळत पळत तिने 5 चक्र्या पुढे गेल्या. तेव्हा ज्यांना शरीराची व्यथा आहे त्या लोकांनी जर हा अभ्यास केला तर मी म्हणतो जग बीप जाऊ द्यावं. आणि बरं तर वाटेल शिवचा औषधाशिवाय, नाही का? किती उत्तम आहे बघा हे. महाराज शवासन करायला सांगत. आधी माझा अनुभव, मन इतकं शांत होतं बघा. आता झोप लागत नाही. ती पहिल्यांदा मेंदूचा थकवा गेला. तुमची काळजी जर गेली ना तर थकवा झोप येणार नाही. पण एक तंद्री लागते, त्याला ट्रान्स असं म्हणतात. स्लीप आणि ट्रान्स यात फरक आहे. तंद्री लागते त्यामध्ये. आणि आपण जे नाचतो ना यामध्ये तंद्री लागायला पाहिजे. झोप लागली तर नाचता येणार नाही. हो, तंद्री लागली पाहिजे. आपण हे सगळं करतो पण ते काय होतं त्यातलं रस ओळखून करीत. त्याचा खरा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण हा गोपींचा अत्यंत प्रिय देव. त्या प्रत्येक गोपीने त्याला आपल्या अंतःकरणात इतका साठवलेला की त्या भगवंताला आनंदाच्या भरामध्ये बाहेर काढून प्रत्येक गोपी बरोबर एक एक कृष्ण नाचलेला. हे त्याचं प्रतीक आहे. बरोबर, ती गुढी खेळतो म्हणजे त्यात काही चमत्कारी ते हे आहे. आपला मुद्दा नाही आज. तेव्हा हा आपला अभ्यास करा. ज्यांना अलीकडे गुडघ्यांचं दुखणं तर फार आहे. आणि मी 2 वर्ष गोंधळ्यास पाहिलं, पुरुषांच्या पेक्षा बायकांना हा जास्त झालेला. याचं कारण काय की आपल्याला कळत नाही व काय. पण बायकांना गुडघे दुखी जास्त आहे. कारण समाजशास्त्र ज्ञानी शोधून काढायला पाहिजे. आणि त्याला डॉक्टरांच्या जवळ औषध नाही, परिणामकारक असं औषध नाही बघा, अशी स्थिती आहे. असो, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे तो मग कागदी आहे. जप करताना 1000 तऱ्हेचे विचार येतात. किंबहुना जे विचार इतर वेळेला येत नाही ते विचार त्यावेळेला हटकून येतात. उदाहरण घ्या, तुम्ही लहानपणी तुमच्या गावी असताना तुमचं कोणाचं तरी भांडण झालं, शिव्या गाडी झाली. जप करताना बरोबर ते आठवतं. आता का आठवतं याला काही कारण आहे का? त्याला काही जसं स्वप्न आमचं का पडतं याला कारण सांगता येत नाही. कशापैकी हे आहे. मग याला त्यांनी एक उपाय शोधून काढला. बरं का, अमेरिकन लोकांचा एक अतिशय मोठा घेण्यासारखा गुण असा आहे की तुमची सगळी थिअरी, सिद्धांत आला की त्याचा व्यावहारिक उपयोग काय करता येईल हे पाहतात. बरं का, म्हणूनच त्यांच्याकडे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी भयंकर वाढलेली आहे. फार वाढली. प्रत्येक गोष्टीचा जीवनात उपयोग झाला पाहिजे. तेव्हा एकाग्रता होत नाही कारण अनेक तऱ्हेचे विचार येतात. तुमचं ते भगवंत विगवंत जाऊ द्या. हो, तुम्ही आधी शास्त्राचा विचार करताना सुद्धा एकाग्रता व्हायला पाहिजे ना. मग ते काय म्हणाले, त्यांनी नवीन एक शाखा दिली. त्याला म्हणतात सायकोपिक्टोग्राफी. म्हणजे मनाने फोटो काढायचा. पिक्टोग्राफी मनाने चित्र काढायचं. म्हणजे काय करायचं ते असं आहे. आपल्याकडे हा उपाय मानसशास्त्र आपल्या मानस पूजेमध्ये केलेला जातो, पण आपण धड करीत नाही. ते काय आहे मानस पूजेत काय करतो आपण? समजा महाराजांची मार्ग पूजा तुम्ही केली का? महाराजांना जाऊन 80 वर्ष झाली, पण त्यांची लीला, त्यांचं चरित्र किंवा त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपण आपल्या मनाने निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जसा एखादा चित्रकार कल्पनेने चित्र काढतो तसं पिक्टोग्राफी, तसं मनाने त्यांच्या जीवनातला एक प्रसंग घ्यायचा आणि त्या प्रसंगाचं मनाने चिंतन करायचं. म्हणजे उदाहरण घ्या, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आपण आता अभंग वाचतो आहोत. एक त्यांचा अभंग आपला प्रसंग घ्यायचा की आलेले आहेत बाबा, पैठणमध्ये आलेले आहेत आणि सगळे लोक जमले संन्यासाची मुलं म्हणून आणि ते भटजी गुरुजी विद्वान लोक आले आहेत. तेव्हा एक पखालवाला, तो पखाल वेड्याला पखाल म्हणजे की नाही चांबड्याची पिशवी, पाण्याची चांबड्याची पिशवी. अलीकडे टँकर वापरतात, तेव्हा टँकर कुठे होते म्हणून लोकांच्या घरी पाणी द्यायला ते हे वापरले. तेव्हा तिला एक भटजी म्हणाला, काय तो नुसता येऊन उभा लागला. हो काय रे, तुझं नाव काय? बघा हा कसा प्रसंग आहे.
माझं नाव निवृत्तीनाथ. काय तुझं नाव काय? माझं नाव ज्ञानदेव. बरं का? हा म्हणाला म्हणजे हे विकट हास्य बरं का, अवहेलना. म्हणलं काय नाव आहे तुझं? म्हणजे काय पोरांची संन्यासाची काढती तुम्ही, तुमची ही नाव? अरे हा हल्या आहे ना म्हणजे रेडा, याचं नाव ज्ञाने आहे म्हणाले. हा तर ज्ञानेश्वर काय 10-11 वर्षाचं उभे, काय वाघ बाण आहे मला सांगा हा. पण हा थोर तो थोरच. ते अति शांतपणे म्हणाले, बरोबर आहे म्हणाले, त्याचा आणि माझा आत्माचं एकच आहे. आणि आत्मा हा जर ज्ञानस्वरूप आहे तर तो ज्ञान असेलच. म्हणजे त्यात काय आहे ते पुढचं जाऊ दे, ते रेडे म्हणून वेग बरोबर वगैरे वगैरे. मग हा प्रसंग आपण जपाला बसायच्या आधी मनाने डोळ्यासमोर आणावा आणि मग त्याच जप करायला सुरुवात करायची. म्हणजे काय होईल, त्या विचाराच्या प्रवाहाला आपण केंद्रित करतो, सेंट्रलाइज करतो. म्हणजे हे सगळं बाकीचे विचार जे आहेत ते असे फेरी फेरी म्हणतात, म्हणजे अशी भोवताली कंपाऊंड मध्ये राहतात. मध्ये राहत असेल तर हा विचार राहतो. आता काही वेळेला एखाद्या जोराचा विचार असेल तर तो याला बाजूला करील. समजा ऑफिसमध्ये काही कटकट आहे आणि आज काहीतरी गडबड होणार आहे, तर तुम्ही किती ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तरी ते मध्ये घुसेल, हे आहे. म्हणून तेव्हा प्रार्थना करावी. प्रार्थना काय करावी की 5-10 मिनिटं तरी तो विचार नको. ही जी प्रार्थना आहे ना ती जितकी उत्कट होईल तितके केंद्रित जास्त होईल. असं केलं तर जप बरोबर होईल. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आपल्याला सांगतो, आपण जप करताना अर्धा तास घेऊन बसतो, त्यातला काही वेळेला झोप येते, डुगलं खातात माणसं अशी. आपण पाहते आपल्या अनुभवच आहेत सगळे बरं का, हे आहे सगळीकडे चालत असेल. परंतु आपल्याला ते नको असलं तरी येतं अंगाशी. मग काय करावं हे गुरुदेव रानडेंनी मला सांगितलं बघा, आणि त्याचा अतिशय मला फायदा झाला. अगदी मी स्वानुभवाने सांगितलं. ते म्हणाले की त्याशी गडबडीने बोलायची भर तुम्ही किती वेळ जप करता, किती वेळ जप करता? आम्ही म्हणलो बा अर्धा पाऊण तास जप करतो. जप होतो का म्हणलं? म्हणलं मध्ये झोप येते, ग्लानी येते, सगळे गणगरी होतात. असं करा म्हणाले. त्यांनी स्वतः केलं. त्यांना होता क्षय. त्यांना म्हणजे अशी अवस्था आली होती की आता मरायचं आपल्याला 1910 साली. आणि आता मग काय करायचं ते ह्या विद्युतेच्या नादी न लागताना आपण भगवंताचं नामाचा जप करायचा हे त्यांनी ठरवलं. आणि मग ते जप करूया. तर मला मायाच्याने बसवायचं नाही. मग मी 5 मिनिटापासून सुरुवात केली. हे अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगतोय आपल्याला. जपाचं 5 मिनिटं घड्याळ लावून 5 मिनिटं जप करायचं, जास्त नाही. तेव्हा ते काय म्हणले, अगदी किमान मिटिंगला 3 मिनिटं तरी बसायला काय हरकत आहे म्हणाले. बरं का? तर म्हणजे 5 मिनिटं किंवा 3 मिनिटांनी सुरुवात करायची. रोज 1 मिनिट वाढवायचं. घड्याळ लावून ठेवावं म्हणाले की आज 5 मिनिटं ना, उद्या 6 मिनिटं, परवा 7 मिनिटं. म्हणाले एका महिन्यामध्ये अर्धा तास होईल. आणि मग म्हणाले असं महिना 2 महिने झाल्यावर प्रगती होणार नाही. 1 मिनिट वाढवायची. मग तिथेच थांबावं. 6 महिने, 8 महिने, अर्धा तास म्हणजे अर्धा तास. आणि मग पुन्हा 1 मिनिट वाढवावं लागलं. ते म्हणाले अलीकडे अशी अवस्था आहे, रात्री मी स्नान करतो 10-11 वाजता आणि शवासन घालतो. कारण म्हणले मला बसवत नाही, 60-65 वर्षाचं वय. आणि म्हणाले मी जप करायला आलो 4-4, 5-5 तास माझा जप अखंड चालतो, थकवा नाही, काही नाही, आणि मध्ये विक्षेप नाही. या अभ्यासाने हे साधलेलं आहे. तेव्हा आपण हे करून पाहू. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय ना, हे सगळं का करायचंय ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड पाहिजे. याला एक महाराजांचं उत्तम उदाहरण सांगतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कसं पाहिजे ते. तेव्हा माणसाच्या घरी लग्न होतं. तेव्हा आता अलीकडच्या काळासारखं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही द्यायची सोय नव्हती त्यावेळेला. तेव्हा म्हणाले त्याचे मित्र बायका पुरुष त्याला मदत करीत असत. तेव्हा म्हणाले एक पाहुणा आलेला होता आणि त्यांनी पाहिले एक मनुष्य बांबू घेऊन आला, एक मनुष्य मडकं घेऊन आला. गार पाणी प्यायला हो असं काय करता नाही का, मडकं घेऊन आला. एक मनुष्य कापड घेऊन आला. म्हणलं लग्नाचा प्रसंग ही भानगड काय आहे. बघा किती महाराजांचं उदाहरण मार्मिक आहे.
अंतकाळ आला, माणूस मेला म्हणजे सुद्धा मळकं, बांबू, कपडा आणतात. इथेही ते आणलं, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड, हेतू काय आणण्याचा. तसं आपण हे जे सगळे करतो याचा हेतू काय मूळचा, तो विसरल्यामुळे नुसतं दरवर्षी नाटक झाल्यासारखं होतं आणि पुढे काय नाही. आणि त्यातून काय, या 8 दिवसामध्ये असं सुंदर वातावरण निर्माण होतं, एक प्रकारचं भगवंताचं अस्तित्व निर्माण होतं. आणि दुसऱ्या दिवशी भजनाचं गोंधळ घातलं की सगळं नाहीच होतं. आणि चांगलेच आहे लोक, भजनी लोक, ते पुढे त्याचं हेच आहे, टायटलच आहे केवळ भजनी म्हणून. काय मला सांगा, किती आपण चुका करतो बघा. त्यामुळे पुन्हा पदरात काहीच पडत नाही. अरे भजन म्हणजे भगवंताशी संपर्क आहे. महाराज म्हणायचे की माझे दोष भगवंत हे आहेत हे तू नाहीसे कर, म्हणून त्याला अपील आहे, त्याला एक प्रकारची प्रार्थना आहे. ते जातच कुठेतरी आणि मग पदर धरू नको सोड. अरे कसला पदरम धरू नको सोड, काय होतं मला सांग. म्हणजे ज्या हेतूने मी करतो तो हेतूच मुळे डिफीट होऊन जातो. म्हणजे महाराजांना पराभव करतो महाराजांचा आपण उत्सवाच्या निमित्ताने, असं नाही तो ते. असं मुद्दा सांगण्याचं काय, असं जग. आता कालचा विषय तुम्ही काय सांगितलं आपल्याला, की म्हणाले अनंताशी संपर्क पाहिजे, अनंताला पसंत करा, अनंताला निवडून घ्या. जसं लोणी काढतात तसं म्हणाले अनंताला निवडून घ्या. आणि एक सोपं उदाहरण सांगतो. अनंत कसं आहे, सर्वव्यापी. त्याला इंग्लिशमध्ये ऑमनिसियंट, ऑमनिपोटेंट, ओम पासून ऑमनी आहे बरं का. ऑमनी प्रेझेंट, प्रेझेंट म्हणजे सगळी, सर्वव्यापी आहे. तर माझ्यामध्ये जो प्रसंग येतो त्याला अनंताशी संपर्क करायचा असेल तर त्याला ऑमनी प्रेझेन्स द्यायला पाहिजे, सर्वव्यापीत्व. म्हणजे कसं, हे भाषा जाऊ द्या, तुम्ही विद्वान लोक आहात, शिकले, त्या लोकांची मुलं मेली. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की मी त्याला व्यापक स्वरूप दिलं, युनिव्हर्सलाइज केलं. म्हणजे माझं जे वैशेष होतं त्याला सामान्य स्वरूप दिलं. याला वेदांतामध्ये साधारणीकरण असं म्हणतात. साधारणीकरण म्हणजे त्याला व्यापक स्वरूप दिलं. समजा तुमच्या मुलीचं लग्न होत नाही आणि या समाजामध्ये किती मुली अशी आहेत की ज्या लग्नाला योग्य असून त्यांचं लग्न होत नाही. म्हणजे मग ते साधारणीकरण नाही. म्हणजे काय होतं, दुःख राहील पण त्याची बोच असते ती कमी होते. तसंच माझ्यावरती समजा मला दमा झाला आणि बेजार झालो दम्याने असं म्हणावं. आतापर्यंत किती दमेकरी होऊन गेले, आज किती आहे, पुढे किती होणार, त्यापैकी मी एक आहे. पण आमच्यासारख्याला अरे महाराजांना दमा होता ना, मग मला दमा आहे तेवढं तरी त्यांचं माझ्यात येऊ दे असंही म्हणायला हरकत नाही. ते एक ग्रस्त होते लोकमान्यांचे मोठे भक्त बरं का, आणि सुपारी खायचा. अहो म्हटलं काय, दात किडले सगळे आणि त्यांना त्रास व्हायला लागला, का खायचा नाही. म्हणाले आम्ही लोकमान्यांची एवढंच घेतो म्हणजे सुपारी खाण्यात. माझ्या म्हणण्याचं हेतू लक्षात आला ना. तेव्हा सामान्यीकरण करणं म्हणजे अनंताशी संबंध जोडला आहे. सुखाचा असो दुःखाचा असो. समज मला ऐश्वर आलं, अरे आजपर्यंत किती मोठी माणसं जगातून गेली आहेत, मी कोण आहे त्यामध्ये, अशीच वृत्ती माणसाने ठेवली तर त्याला त्याचा गर्व होणार नाही. बरोबर. एक काय झालं, महाराजांना एक मुलगी झालेली होती आणि अतिशय ती अध्यात्मदृष्ट्या तयार होती बरं का. शांती तिचं नाव. तर महाराज म्हणजे तिच्या गळ्यात एक मुक्ता माळा घातली होती, सोन्याची बरं का, ही नव्हे खरी माळा घातलेली होती. आणि महाराज शांते माळ दे ना मला काढून. त्या दिवशी तिने काढून दिली. तर महाराज म्हणाले कोणीतरी चांगला जीव आलाय म्हणाले. आधी स्त्री आणि त्यामध्ये हा दागिना असे मागितल्याबरोबर देते हे सामान्य आहे. ती मेली. मेल्यानंतर तिला जाळून आल्यावर भाऊसाहेबांना महाराज म्हणाले की भाऊसाहेब सत्पुरुषांची मुलं मी तो नाहीये पण सत्पुरुष नसतात. पण म्हणाले मला लोक म्हणतात म्हणून म्हणायचं. आणि मग म्हणाले पण म्हणाले यामध्ये गैर काय, जन्म आल्यानंतर मृत्यू हा येणारच, हे जर खरं आहे तर मग ही गेली याचं दुःख करण्याचं कारण काय म्हणाले. पुढे दुःख करू नका, आनंदात म्हणले भजन पूजन करा. सांगण्याचा हेतू काय, सत्पुरुषाजवळ जर काही मजा असेल ते साधारणीकरण असतं, युनिव्हर्सलायझेशन असतं.
तेव्हा ते आपण काल पाहिलं. आता आज जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, त्यांचा शब्द फार सुरेख आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वायातून दुर्गमा न झाली म्हणा. तर म्हणाले या संबंध विश्वामध्ये दोनच गोष्टी प्रधान आहेत. एक परमात्मा आणि जीव, जीव आणि शिव असं त्याला म्हणतात. ईश्वर आणि जीव ह्या दोनच गोष्टी आहेत. आणि परमात्मा स्वरूप एकच असल्यामुळे एकच परमात्मा एकीकडे ईश्वर होतो, एकीकडे जीव होतो. जीव कसा आहे? ममैव अंशो जीव होतो. अंश आहे त्याचा. अंश म्हणजे तो काय वेगळा केलेला नाही. अंश जीव म्हणजे अंशासारखा आहे. हा आत्मा परमात्मा हे लबड काय आहे नाही का? असं नाही का? आपण बुवा ज्ञानेश्वरी सांगताना की त्यांची भूमिका सोडायची नाही. ते म्हणले जीव आणि शिव सम आहे, दोघे सारखे आहेत, आत्मरूपानं सारखे आहे. हे आत्मा काय भानकडे आहे? समजा एक कल्पना करा, जगातली सगळी माणसं झोपी गेली एकदम. कल्पना येईल ना? सगळी माणसं, आज निरूपणात नको, निरूपणात देते ना, बरोबर का? सगळी माणसं झोपी गेली, जग आहे का? बघा, हा विचार करा. सगळी माणसं झोपी गेली आहे, तर जग आहे का? तुम्ही म्हणाल आहे तो कोणाला आहे? का नाही? जाणीवच नाही. तेव्हा आमचं सगळं जिवंतपण, आमचा सगळा व्यवहार जाणीवेवर. आपण कसं व्यवहारात म्हणतो बघा, आणि तुला काही जाणीव नाही, नापास झालाच नाही का? 5,000 रुपये त्या क्लासला दिले, फी दिली, आता 1,68,000 द्यायचे गेला नाही. काय जाणीव नाही तुला? म्हणजे काय? तर माणसामध्ये जाणीव ही मुख्य आहे. तुमची आमची जर संगती असेल तर त्या जाणीवेमुळे आहे. बरं, अहो असं व्हायचं पुष्कळवेळेला. समजा तुम्ही विमानात आहात आणि विमानात काहीतरी घोटाळा झाला ना, आता संकट आलं. त्या पायलटला त्याची जाणीव होती, तुम्ही आनंदात असते, गप्पा ठोकता, ते काय चॉकलेट वगैरे ते खाता. जाणीव. बरं, याच्याही पेक्षा आणखी उदाहरण घ्या. समजा एक बाप आहे आणि त्याला 3-4 मुलं आहेत, मुलं मुली, आणि लहान मूल 1.5-2 वर्षाचं आहे, आणि बाप मेला, त्याचं प्रेत पडलेलं आहे. जाणीवेत फरक आहे ना? त्या लहान मुलाला काय आहे त्याचं, नाही का? नाही, इतकं नव्हे, बाप अजून परत आला नाही असं म्हणतो ते पोरं. त्याच्यापेक्षा जरा मोठा असेल, ते म्हणजे काय झालं बुवा हे असं आहे. त्याच्यापेक्षा मोठा असेल, आता बाप परत येणारा नाही. पण मोठा मुलगा असेल, माझ्यावरती सगळं पडलं, आता काय होईल? अहो, मला अशी उदाहरणं माहिती आहे, बाप मेल्यानंतर मुलीला काळजी लागते की माझं कोण पाहणार, ही जाणीव. मग जाणीव जी आहे ना, ती खरी माणसाचं अंतःकरण आहे, त्यातलं खरं मर्म ते आहे. या जाणीवेला नाव संवित असं म्हणतात. संवित असं म्हणतात. चित वस्तू जी आहे ती जाणीव रूप आहे, आणि प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात ही आहे. समर्थांनी दासबोधामध्ये जाणीवेचं वर्णन करताना सांगितलंय की म्हणाले, तुम्ही जंगलात चाललेला आहात आणि एक साप तुम्हाला पाहिल्याने साप घेऊन जातो. तो ज्या जाणीवेने घाबरतो त्याच जाणीवेने तुम्ही साप आहे म्हणून घाबरतो. साऱ्यांची जाणीव एक आहे, त्याला अंतःकरण एक आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि परमार्थामध्ये माझी जाणीव माझ्या देहापुरती जी आहे ती विस्तारित करणं, याचं नाव परमार्थ. त्याला निस्वार्थी होऊन म्हणतात. बरं का? जाणीव व्यापक करणं म्हणजे किती? की जगामध्ये ज्याच्यावर माझं प्रेम आहे तिथे काय चाललं आहे हे याला कळेल, इतकी ती जाणीव त्यालाच पावते. उदाहरण सांगतो आपल्याला. त्याला काय झालं, एक इंग्लिश मुलगा, हे उदाहरण पुस्तकात द्यायचं कारण असं, आपल्याकडे ते सगळे घडतंय, परंतु त्या लोकांना कसं ते प्रयोगाचं शास्त्र असल्यामुळे त्यांनी लगेच उदाहरणं ती टिपून घेतलेली असतात. एक बाई मँचेस्टरला राहत असेल आणि ती की नाही बाजारात जाऊन आली तिला थकवा आला फार. वास्तविक हे व्हायचं कारण नाही, 10 वाजता वेळ, आणि थकवा फार आला आणि तिला झोप आली. मग ती निजली तेव्हा झोपेमध्ये तिला असं सारखी जाणीव व्हायला लागली
किंवा आपला मुलगा आलेला इथे, मुलगा आलेला इथे. अहो तो होता बलमुलाकडे तिकडे कुठेतरी, आणि तो मुलगा आलेला इथे. जागी झालीत म्हणलं काय, तिने पोस्टात जाऊन चौकशी केली किंवा माझ्या नावाचं पत्र आहे का काही. तार मास्तरकडे गेली, तार आली का आली नाही. आणि दुपारी 3 वाजता तिला तार आली की तो बोटीवर काम करीत असताना समुद्रात पडला आणि तो नांगर लागून तो मेला. ही जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता पाहिजे. आणि हे परमार्थाचं मर्म आहे. ही जाणीव सूक्ष्म व्हायला पाहिजे. किती सूक्ष्म व्हायला पाहिजे. मी आहे, काल मी सांगितलं आहे शब्दाचा फरक. मी आहे हा मी जर काढून टाकला तर जो नुसता आहे ती खरी जाणीव, शुद्ध जाणीव. याला आत्मा असं म्हणतात, याला साक्षी असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय की माझ्यामध्ये हा जो साक्षी मी आहे, तो साक्षी मी मला प्रचितीला यावा म्हणून मी भगवंताच्या नामाचा पाठ करतोय. हे पुढच्या वेळी ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घरला हरी दिसे. आणि त्याला मी धरून राहिल्यामुळे जिकडे तिकडे तो मला दिसायला लागलेला आहे. परमात्मा सगळीकडे दिसणं याचा अर्थ तो आहे. किती जाणीव सगळीकडे आहे. आणि याचं उत्तम प्रतीक म्हणजे महाराज म्हणाले मी एकच व्रत केलं, कधी कोणाचं अंतःकरण दुखवलं नाही. कारण अंतःकरण म्हणजे सर्वव्यापी जाणीव आहे, परमात्मा स्वरूप आहे. त्याचं अंतःकरण दुखवणं, स्वार्थानं दुखवणं म्हणजे भगवंताला दुखवण्यासाठी. आता चमत्कार असा आहे की समजा एक माणूस दुष्ट आहे, तुम्हाला त्रास देतोय, त्याची जाणीव दुखायची नाही का. त्याने उदाहरण दिलं बुवा. ते असं म्हणाले एक चोर आला आणि तुमच्याकडे चोरी करतोय, त्याचं अंतःकरण दुखायचं नाही. म्हणजे महाराज मी साधनी आहे, मला अंतःकरण दुखवायचं नाही असं म्हणून चालेल नाही म्हणले. त्याला धरावा, त्याला बडवावा आणि बडवताना म्हणावं देवा याला चांगली बुद्धी दे, म्हणजे अंतःकरण दुखवणार नाही म्हणले त्याचं. कसा म्हणजे व्यवहार न शोधताना. अहो असं नाही का तुमच्या अनुभवाला येईल की तुमचा धंदा आहे, त्यामध्ये समजा डॉक्टर आहे आणि तुम्ही कोशिश केली आणि तुम्ही मेला आणि तुम्ही म्हणाले तुम्ही आमच्या माणसाला मारला. मारला म्हणजे अरे ठीक आहे मुद्दा मारला काय त्याला नाही, माझ्या प्रामाणिकपणाने मी औषध देऊन सुद्धा तो हा झाला त्याला मी काय करू. म्हणजे निस्वार्थीपणाने दुसऱ्याशी वागत असताना व्यवहारात थोडा कठोरपणा जरी आला तरी त्याने ते अंतःकरण दुखवलं असं होत नाही. समजा तुमचा मुलगा दारू पिऊन घरी आला, अरे बुवा काय हे त्याचं अंतःकरण दुखेल म्हणून तो काय रोज ओकाडीचं औषध देतो आमको करतो, चालेल नाही चालणार. मग सांगण्याचा हेतू काय आपल्याला की ज्या वेळेला आपण परमार्थाचा विचार करतो त्यावेळेला 2 भूमिका घ्याव्या लागतात. एक भूमिका या दृश्याची, त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात, आणि एक भूमिका भगवंताची. आपण या सत्तेमधून त्या सत्तेत जायचा प्रयत्न करीत आहोत. आपण हा जो उत्सव करतो हे सगळं दृश्याचं आहे, पण या दृश्याचा उपयोग अदृश्यात जायला करून घ्यायचा आहे. म्हणून सुवर्ण 24 तास जप करा, अंक करा, तप्त करा, हे सगळं करून मनाला सूक्ष्मता आलेली जी आहे ती पुढच्या वर्षापर्यंत तरी टिकेल असा आपला अभ्यास पाहिजे. हा दुसऱ्या अभंगाचा अर्थ आहे. आता उद्या 3रा अभंग काय.